पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेविते ठाई। प्रस्तुत भगवान पांडुरंग परमात्मा आणि रामभक्त हनुमंतराय अशा पवित्र स्थानामध्ये, पवित्र दरबारामध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला भंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज प्रार्थना करतात। विठ्ठल विठ्ठल दरवर्षी आपल्या गावी अगदी मोठ्या उत्साहाने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो, तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने या नामसप्ताहाची सुरुवात झालेली असून आजची कीर्तन सेवा या नामसप्ताहाचं सूत्रसंचालन करणारे आमचे प्रेमळ गुरुबंधू वासुदेव महाराज यांच्याद्वारा ही सेवा प्राप्त झाली। तेव्हा ही सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग तो अभंग सर्वांच्या परिचित आहे। विठ्ठल विठ्ठल वासुदेव महाराज धुमाळे यांचा काल आणि आमचा काल अगदी जवळचा काल आहे। तर मी 1974 साली आळंदीला आलो, नंतर 75ला पाठाला बसून अर्थात जोग महाराज संस्थेत बसून तो 4 वर्षाचा कोर्स 78ला परिपूर्ण झाला आणि 78च्या नंतर आमचे वासुदेव महाराज हे पाठाला बसले आणि 82 सालापर्यंत 1982 साली त्यांचा कोर्स पूर्ण झाला। अभ्यास पूर्ण जीवन जगले आणि कोणाचं 1 नाही 2 नाही असं भांडणरहित जीवन महाराज जगले आणि गोंडस जीवन होतं, निर्मळ आणि प्रेमळ जीवन। कधी त्यांच्याबद्दल कानी असं वेगळं कानी पडलंच नाही, असं पवित्र जीवन ते जगले आणि दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष असं जे म्हणतात तिथं मला ते वाटतं। एक माझी भावना आहे त्यांच्याबद्दल। विठ्ठल विठ्ठल माझ्यापेक्षा तसे ते लहान आहेत पण गुणाने चांगले आहेत, तशी एक माझी भावना आहे। तेव्हा या ठिकाणी बरीच आमची संत मंडळी, गायक मंडळी, वादनकार, कीर्तनकार, बरेच असे कलाकार या स्थानी उपस्थित आहेत आणि बऱ्याच देवता, बरेच संत या पत्रिकेमध्ये आहेत। त्यामध्ये आपल्या विदर्भाचं आराध्य दैवत म्हणजे गजानन महाराज, त्याचप्रमाणे वासुदेव महाराज, महाराष्ट्राचं दैवत पांडुरंग आणि रुक्मिणी माता, त्याचप्रमाणे संत सखाराम महाराज का सखाराम महाराज येलोरा संस्थान का आणि हनुमंतराय श्रीराम महाराज
मिहोनकर हे व्यंकट स्वामीचे पट्ट शिष्य होते. तर त्यांची ही जन्मशताब्दी बरोबर आहे ना. त्यांचं थोर कार्य आहे, मोठं कार्य आहे. आज आम्ही देवगडचं दर्शन करून आलो. भास्करगिरी महाराज हे त्यांचे पट्ट शिष्य आहेत. याचा अर्थ श्रीराम महाराजचं फार मोठं कार्य आहे. तुकाराम महाराज देखील त्यांचे शिष्य आहेत. येलोरा गादीचे तुकाराम महाराज. मोठा परिवार श्रीराम महाराजांनी महाराष्ट्रामध्ये तयार केला व त्यांची थोरवी फार मोठी आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र महाराज आणि मुक्ताई संत मुक्ताई महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर महाराज, त्या गावचे आमचे पंडोबा कराडे आहेत आणि तुमच्या गावचे नातेवाईक आहेत. त्यांना मी आग्रहाने इथं आणलेलं आहे. चला म्हटलं, पण ते म्हटले आमच्या घरी यावं लागेल कीर्तन संपलं तर. म्हटलं येऊ, काय हरकत नाही. आणि आमच्या समवेत जे आले बसले महाराजचे धाकटे बंधू उत्तमराव महाराज, अशी प्रेमाची नेमाची मंडळी आहेत. आणि ही बालभजनी मंडळ आहे. आपुलिया हिता जुवाशी जागता, धन्य माता पिता तयाची या, पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक, तयाचा हरी कर वाटे विठ्ठला विठ्ठला. तर अशा महान शक्ती या विदर्भामध्ये निर्माण झाल्या. विदर्भाचं मोठं ऋण आहे, मोठे उपकार आहेत महाराष्ट्रावरती. असे अवलिया साधू महाराष्ट्रामध्ये कुठं जर असतील तर ते विदर्भ देशामध्ये. विठ्ठला विठ्ठला. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवितेची ठाई. या अभंगातून महाराज जगाचं जीवन, सर्व देवांचा देव, अशी महान शक्ती ज्याची, आणि अशा देवाकडे तुकाराम महाराज प्रार्थना करत आहेत. एक प्रकारचं भगवंताचं स्तवन करत आहेत. तेव्हा जगामध्ये अनेक संत झाले, पण त्या समग्र संतांमध्ये ज्यांनी मानापानाचं स्थान प्राप्त केलं म्हणजे ते कळसाचं कोणी केलं? तुका झाला से कळसा. तुका झाला से करस, भजन करा सावकाश. तर तुकाराम महाराज ही व्यक्ती आणि संत तुकाराम महाराज महान शक्ती होती. महाराज दिसताना जरी आपल्यासारखे वाटत होते, पण महाराज मात्र देवाही पेक्षा श्रेष्ठ होते. का भासला मानवेशधारी, परे तोरिला विग्रहे निर्विकारी. महान अधिकार तुकाराम महाराजांचा की ज्यांनी जे अभंग केले महाराजांनी ते सगळ्या संतांमध्ये सरस झाले. विठ्ठला श्लोक वामनाचा आर्या मोर पंताची, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाचे.
श्लोक म्हटला की नाव समोर येतं वामन पंडिताचं. आर्या म्हटलं की नाव समोर येतं मोरपंताचं. आणि ओवी म्हटले की नाव येतं समोर ज्ञानेश्वर माऊलींचं. त्याप्रमाणे अभंग म्हटलं की नाव समोर येतं तुकाराम महाराजांचं. विठ्ठला माऊलींच्या ज्ञानेश्वरीला जगात तोड नाही जोड नाही, तसं तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला गाथ्याला जगामध्ये तोड नाही जोड नाही. असं अप्रतिम काव्य तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये केलं. आणि ज्यांचं कौतुक बऱ्याच साधू संतांनी देखील केलं. विश्वाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांनी देखील तुकाराम महाराजांचं कौतुक केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला श्रेष्ठ प्रिया माथोर जो कावतार नायाचा, असं माऊली म्हणतात. कारण महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत असं सांगतात. कोणाला? रामेश्वर भट्टाला, म्हणजे स्वप्नामध्ये. विठ्ठला विठ्ठला निंदा केल्यामुळे तुकाराम महाराजांना एक शापच प्राप्त झाला. अंगाचा धान निर्माण झाला. त्याचा परिचय माऊलीने त्यांना करून दिला. तुमच्याकडून एका महान संताची निंदा घडली म्हणून ही बाधा तुम्हाला प्राप्त झाली. आणि एक तर अंगडशाचा शाप होता की ऐसे भक्ती राहू. मग तुकाराम महाराजांचं समोर नाव आल्यामुळे आणि महाराजांनी म्हटलं की आता जरी माझ्याकडे आला पण आमचं कोर्ट सध्या बंद आहे. सध्या कोर्ट चालू कोणतं आहे? देवचं, म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला ज्यावरती विश्वासची माऊली तुकाराम महाराजांना एवढा मोठेपणा देतात, त्यांच्यापेक्षा जगामध्ये भारी अशी महान शक्ती म्हणजे तुकाराम महाराज. त्यांनी जीवनामध्ये अपार साधना केली आणि केलेली साधना त्यांना फलद्रूप देखील झाली. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी, असे तुकाराम महाराज नेहमीच सेवारत होते. नामचिंतनामध्ये दंग होते. नामचिंतनाची सेवा महाराजांनी फारच मोठी केली. एकतर घराचा त्याग करणं फार अवघड असतं. एका क्षणात त्यांनी त्याग केला आणि 15 दिवसात डोंगरामध्ये जाऊन देवाचा साक्षात्कार करून घेतला. विठ्ठला विठ्ठला महाराजांच्या जीवनामध्ये विठ्ठला विना, भगवंता विना काही अन्य चिंतन नव्हतं. मनाशी बोलताना महाराज देवाचंच बोललेले आहेत. जनाशी बोलताना महाराज देवाचंच बोलले आहेत. किंबहुना सर्वांशी बोलताना महाराज देवाचंच बोललेले आहेत. मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहिन सावरा, उभा विटेवरी तो पाहिन सावरा. मनाशी बोलताना असं बोलतात. बरं, जनाशी बोलताना काय म्हणतात? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राम नाम स्मरणा, पंढरीचा राम नाम स्मरणा. सर्वांशी बोलताना तुकाराम महाराज देवाचंच बोललेले आहेत. एका व्यक्तीने, एका माणसाने विचारलं, महाराज आपला परिवार कसा, आपले मुलंबाळ कसे, आपलं कुटुंब कसं? तर महाराज बोलतात, आमच्याकडे असं बोलूच नका. नका मद पासे
वदो प्रपंचाचे विषयी आता नायक वेकानी मग देवा बिलबानी बोलण्याची नाही आता देवा बिन काही. असे काही जगामध्ये माणसं आहेत की कोणत्या व्यक्तीकडे कोणत्या शब्दाने बोलावं ते कमीत कमी त्या व्यक्तीची शक्ती काय, व्यक्तीचा अधिकार, हे सगळं पाहून त्या त्या प्रकारचं बोलणं करावं. आमच्या जीवनामध्ये देखील प्रवास करत असताना, कीर्तनाला जात असताना बरेच माणसं भेटत असतात आणि नको नको ते विचारत असतात. एका व्यक्तीने विचारलं, महाराज विचारू का तुम्हाला? म्हटलं विचारा. तर म्हणे अगदी सोपं, आडगुडम तिडगुडम एक पाय मोडगुडम तो धापून पडगुडम याचं उत्तर द्या म्हणजे काम झालं. तर म्हटलं हा विचार कुठंच कानी पडला नाही आणि कोणत्याच ग्रंथातून वाचनात गेला नाही. म्हटलं पूर्णत्वाने आमची माघार, आपणच उत्तर द्या. तर म्हणे महाराजाचं उत्तर फार सोपं, याचं उत्तर आहे वावडी. प्रत्येक भागामध्ये भिन्न भिन्न शब्द असतील. आमच्याकडे जे पूर्वी धान्य फणत होते त्याला वावडी असं म्हणायचे. ते वावडीचं कामच झालं, संपला. वावडीला म्हणजे तुमच्याकडे तिवा किंवा चाहूर काहीतरी म्हणत असते. तर त्याला आडवी फळी असते. वावडीला तिवा तिवा तिव्याला आडवी फळी असते म्हणून आडगुडम. आडवी फळी म्हणून आडगुडम, तीन पाय म्हणून निडगुडम आणि त्या तीन पायापैकी एक पाय मुडगुडून धापून पडगुडम. तर हे संस्कृत काव्य आहे. काव्य म्हणजे कसं आहे, अनुसारम देतम आणि संस्कृतम होतम. काही विचारतात. एका माणसाने विचारलं, महाराज आळंदी क्षेत्रामध्ये आपण राहता? म्हटलं हो. तर म्हणे एक करा. काय करा? म्हणे भिंत चालवा. म्हटलं का चालवा? तर म्हणे ज्ञानेश्वर महाराज चालवली म्हणून चालवा. तर म्हटलं ज्ञानेश्वर महाराज चालवली, पण कधी चालवली? तर ज्यावेळेला चांगदेव महाराज वाघावर बसून आले, हातात तरपाचा साबूक घेतला आणि अनेक शिष्यासह अगदी थाटामाटामध्ये ते आळंदीला आले. वाघावर बसून येतात, आपल्या भेटीसाठी असा निरोप पुढे केला. तर हा निरोप माऊलींना प्राप्त झाला. मग त्यांनी असा विचार केला, आपल्या भेटीसाठी जर चांगदेव महाराज वाघावर बसून येतात, मग आपण देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी कशावर तरी बसून गेलं पाहिजे. आणि मग त्या प्रसंगी माऊलीने भिंत चालवली. तेव्हा त्यांना मी असं म्हटलं, तुम्ही एक करा, तुम्ही चांगदेव व्हा, मी भिंत चालवतो. एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही आणि मला भिंत चालवता येत नाही. विठला विठला विचारू नका असं नव्हे, अवश्य विचारा. परंतु ज्यामध्ये काही तथ्य असेल, काही भक्तीचा स्पर्श असेल, पारमार्थिक चिंतन असेल, असं अवश्य विचारा. परंतु महाराजांना जी विचारणा केली की ज्याचा कंटाळा त्याचा मानावं कशाला, तर जे अजिबात आवडतच नाही म्हणून महाराज म्हणतात नका मग पासी वदो प्रपंचाचे विषयी. असे महान अधिकाराचे तुकाराम महाराज, त्यांना भगवंताकडून आपल्या जीवनाचं सार प्राप्त करायचं आहे. पण हा भगवान तसं देणार नाही. याचं गुणगान केलं तर देईल, मोठेपण गायलं तर देईल, याचं आणखी काही वर्णन केलं तरच हा आपलं काम करील. कोणी असो, कोणी असो, जर आपण त्याचं काम केलं तर तो आपलं काम करतो, असं जगात चाललेलं आहे. तर त्याला आपोआप भगवान देखील नाही. भगवान तसं काम करत नाही. त्याचं काम केलं तर आपलं काम करतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून एके ठिकाणी संतांचं ऐकलेलं आहे, तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. भगवान म्हणतात, हे भक्ता, जर तू माझं काम करशील तर मी देखील तुझं काम करणार. आणि तू जर तुझंच काम करत राहशील
तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. आणि म्हणून भगवान कसा आहे कसा, तर जसा आरसा तसा भगवान. आरशाला नमस्कार केला तर आरसा नमस्कारच करतो, आरशाला बुक्का दाखवला तर आरसा देखील बुक्का दाखवतो. तसा भगवान आहे. जसं काम देवाचं करू तसं भगवान देखील आपलं काम करतो. विठ्ठला विठ्ठल. याकरता मनपसंत आपलं काम होण्यासाठी तुकाराम महाराज अशा भगवंताला एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी अभंगातील हे पहिलं चरण आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. तर महाराज देवाशी बोलताना नेहमीच्या नावाने बोलत नाही. असं नाही म्हणत की हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, असं नाही म्हणत. मग काय म्हणतात? लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा आणि पद्मनाभा. अगदी असे गोंडस नाव घेतात बरं का कोण महाराज, अगदी गोंडस. विठ्ठला विठ्ठल. लक्ष्मी वल्लभा. आरंभी लक्ष्मीचं नाव घेतलं तर लक्ष्मीचं आकर्षण सर्वांनाच आहे, सर्वांनाच आहे. आणि भगवान देखील खुश व्हावेत याकरता महाराज म्हणतात लक्ष्मी वल्लभा. पण सामान्य नाहीत देवा, आपण फार मोठे आहात. जगाची मातृस्थान अशी जी लक्ष्मी देवी, अशा लक्ष्मीचे आपण कोण आहात? वल्लभनाम पती आहात. आणि पती हा शब्द सर्वांच्या परिचित आहे. आणि पती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला देखील आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, उद्योगपती, महीपती, उच्चापती, पुरापती, चहापती शब्द अनेक आहेत. एवढं करा. उच्चापती, कोरापती एवढं मात्र करू नका. विठ्ठला विठ्ठला. सामान्य नाही. जी सर्वांची मातृस्थान असलेली माता लक्ष्मी देव, आपण असे मोठे आहात. अशा लक्ष्मीचे आपण मालक आहात. तुम्ही आम्ही सगळे लक्ष्मी पुत्र आहोत. पण लक्ष्मीचा मालक जगामध्ये फक्त एक भगवान परमात्माच आहे. लक्ष्मी वल्लभा.
आता लक्ष्मी कोण तर ती समुद्राची मुलगी. समुद्राची मुलगी. पूर्वीच्या काळी प्राचीन काळी एक फार मोठी घटना घडली. एक कोणी तपस्वीने तिच्याकडे दुर्वास महाराज गेले, सहज गेले. संत आपल्या दारी आले, आश्रमात आले. त्या तपस्वीला, त्या साधूला फार मोठा आनंद झाला आणि तिच्याकडे एक दिव्य फुलाची माला होती आणि म्हणून ती माला त्यांना अर्पण केली, गळ्यामध्ये घातली, पूजन त्यांचं केलं, नमस्कार केला, दर्शन घेतलं. नंतर मग त्या दुर्वास महाराजांनी त्या साध्वीचा निरोप घेतला, निघाले. पुढे चालून त्यांनी असा विचार केला, ही आपल्या गळ्यामध्ये माळा न ठेवता आपण, कारण एक प्रकारचा भोग आहे. संत जीवनामध्ये भोग नको, विषय नको, तर त्याला महत्व आहे. तर ही माळा राजाला म्हणजे इंद्राला शोभेल आणि म्हणून दुर्वास महाराजांनी तीच माळा इंद्रदेवाच्या गळ्यात घातली. इंद्राने देखील त्या माळेचा स्वीकार केला. पण लगेच माळा काढून हत्तीच्या सोंडेत देण्यात आली. त्यांचं जे वाहन हत्ती आहे ना, त्याच्या सोंडेमध्ये ती टाकली. शेवटी त्या हत्तीने आपल्या पायाखाली घेतली, तिचा नाश केला. ते दृश्य दुर्वास महाराजांनी पाहिलं. एकंदर या राजाने, या इंद्राने आपला अपमानच केला आणि म्हणून शापच दिला, काही मागे पुढे न पाहता. कारण त्यांचं जीवन शापादपी होतं. काही बोललं तर काही होतं. शाप दिला की जा, तुझी सर्व स्वर्गीय संपत्ती समुद्रामध्ये गडप होणार, बुडून जाणार. शाप प्राप्त झाला आणि तो शाप अंमलात झाला. सर्व स्वर्गीय संपत्ती नष्ट झाली. सर्व देव खिन्न झाले. स्वर्गीय देव दुःखी झाले आणि भगवान विष्णूकडे शरण गेले. तेव्हा काहीतरी मार्ग सांगा, जेणेकरून आमची संपत्ती आम्हाला मिळेल, असा मार्ग सांगा. तर भगवान म्हटले, तुम्हाला एक करावं लागेल, समुद्र मंथन करावं लागेल. आणि मंथन होण्यासाठी त्याकरता रवीची गरज. मंदार पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा जोड करा आणि दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. जर असं केलं तर तुमचं काम पूर्णत्वाला प्राप्त होणार. आणि म्हणून प्रथम देव दैत्याकडे गेले, त्यांना विनंती केली, प्रार्थना केली की जी काही संपत्ती स्वर्गाची समुद्रामध्ये गडप झाली दुर्वास महाराजच्या शापाने, तर ती आपल्याला वर काढायची आहे. तर याकरता तुम्हाला काही, आम्हाला काही, असं आम्हीच त्यांना दाखवलं. शेवटी त्यांना ते बरं वाटलं. सर्वजण एकत्रित आले. एक शक्तीने तो पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकला. तसा तळाला जाऊ लागला. जलत्व धर्म असल्यामुळे तो खाली जाऊ लागला. समुद्र किती खोल आहे त्याचा अंतच नाही. मग भगवंताने अवतार धारण केला. कुर्म अर्थात भगवान कासव झाले. कुर्म अवतार. अख्खा पर्वत पाठीवरती धारण केला. एका बाजूला देव झाले, कारण वासुकीचा दोर केला. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दैत्य झाले. मंथन सुरू झालं. मंथने नवनीता घे अनंता. ज्याप्रमाणे आपण दह्याचं मंथन करतो, परिणाम जसं लोणी बाहेर येत असतं, त्याप्रमाणे एक एक रत्न बाहेर येऊ लागलं. असे बरेच रत्न बाहेर आले समुद्र मंथनातून. तर त्याच्याबद्दल एक असा श्लोक आहे. तो श्लोक शक्यतो या मंडपात नाही, पण लग्नाच्या मंडपात म्हटला जातो. आपण तो नेहमीच ऐकत असतो. तर मला काय म्हणण्याची सवय नाही, चुकला तर सावरून घ्या. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरिश्चंद्रमा गावक कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वसप्तमुखी विषम हरिधनु शंखोमृतं चामुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं पूजा सदा. पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आला. पैकी लक्ष्मी नावाचं रत्न हे भगवान विष्णूने आपल्याकडे घेतलं. एकच का? एकच नाही,
मला वाटतं 4 का 5 रत्न भगवान विष्णूने घेतलेले आहेत. विठ्ठला विठ्ठल. सर्वांनी तिला पाहिलं. सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं की अशी देवता एकतर ती कोण असावी असा परिचयच नाही. कोण देवता असावी जगात अशी देवता आपण पाहिलीच नाही. नंतर त्या लक्ष्मीने आपल्या हाती दिव्य फुलाची माळा धारण केली. तिथं अनंत देव होते. हो, अनेक देव होते महाराज. मग सर्वांनी समंजसपणाने रांग धरली. लक्ष्मी देवीला पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की या लक्ष्मीने आपल्याच गळ्यामध्ये माळा घालावी अशी सर्वांची अपेक्षा झाली. आणि तिची देखील अपेक्षा कोणती की आपल्या मनाप्रमाणे आपल्याला असा पती कोण आहे कोण आहे सर्वांना ती निहाळू लागली. नवरी मुलगी म्हटल्यानंतर तिचं मत काय, तिला काय वाटतं की ज्याच्याशी लग्न आपलं करायचं तो कसा असावा, सुंदर असावा, देखणा असावा. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ते मिष्टान्नमितरे जना. नवरीचं मत सुंदर पती, तिच्या आईचं मत आपला गावाई श्रीमंत. मुलीचा वडील त्याचं मत हे की आपला गावाई चतुर हुशार 4 चौघामध्ये बसणारा उठणारा त्याचं नाव असावं परिसरामध्ये. आणि भावकीचं मत की आपलं त्यांचं जमतंय का, कोणाला पोचवतंय का, गुण चांगले उतरतात का, हे जवळचे लोक पाहतात भाऊबंद. आणि आपल्यासारखे जे लग्नाला गेले असतात ना ते म्हणतात ती नवरी कशी असो आणि तो नवराही कसा असो पण जेवणाचा भेद काय आहे ऐका नाही. कन्या बरे ते रूप माता वितम पिता सुरमिच्छन्ते मिष्टान्न मितरे जना. विठ्ठल विठ्ठल. नंतर त्या लक्ष्मीने लगेच एक पाऊल तीच येऊ लागले देवांच्या समोर. सर्वांनी रांग देखील धरली समंजसपणाने. कशी धरली त्यांचं त्यांना ठाऊक. त्या रांगेमध्ये मोठमोठे देव देखील आले होते. इतर सोडा पण भगवान शंकर देखील आले होते. कसे आले त्यांचं त्यांना ठाऊक. काही गरज नव्हती पण त्या रांगेमध्ये होते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम भगवान शंकराचं रूप चांगलं पण बाकी वेश मात्र चांगला नव्हता. गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा. मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा भगवंताच्या गळ्यामध्ये कोण थांबणार तिथं. गळारुंड माळा खापर हस्तरी ऐका. मग भगवंताचा केले भगवान शंकराचाही त्याग लक्ष्मीने केला. तर लक्ष्मी समोर आली की प्रत्येक देव आपापले मान पुढे करायचा आपापले मान पुढे करायचा. पण बरेच मान पुढे करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. आलं का लक्षात. त्याला लक्ष्मी भरत नाही. विठ्ठला याच रंगेमध्ये जगाचा चालक मालक पालक भगवान विष्णू आले होते. एवढ्या दूर का गेले होते कारण त्यांना कल्पना होती की आपलं गिऱ्हाईक आपल्याकडेच येणार म्हणून ते एवढ्या दूर गेले. लक्ष्मी तिथं गेले. तिने माळा टाकण्याचा प्रयत्नही केला परंतु भगवान तिचा धिक्कार केला. हे लक्ष्मी दूर हो नये, माझ्या गळ्यात माळा न टाकणे. तेव्हा सर्वांनी माझा आदर केला. सर्वांनी अपेक्षा केली की माळा गळ्यात घालावी.
सर्वांचे प्रयत्न, परंतु मी त्यांचा स्वीकार केला नाही. सर्वांचा त्याग करून मी आपणापर्यंत आले. मी अपेक्षा करूनही आपण माझा स्वीकार का करत नाही याचं उत्तर द्या. म्हटले तू फार गर्विष्ठ आहेस, तुला मोठा गर्व आहे की माझ्यासारखं कोण, माझ्यासारखं वैभव कोणाचं, माझ्यासारखं रूप कोणाला आहे. मला फार मोठा गर्व आहे आणि मला तर गर्व चालत नाही. मला इतर चालतं पण मला गर्विष्ठ माणसं अजिबात आवडत नाही. मग देवा असं जर असेल तर मी गर्वरहित होते, सर्व काही गर्व टाकते आणि सर्व भावाने आपणाशी मी नतमस्तक होते, शरण येते. तर झालं. तेव्हा तिची नम्रता पाहून भगवान म्हटले, हे लक्ष्मी, मी तुझा स्वीकार करीन, पण एक लक्षात धर आणि पुढचा सगळा विचार कर. तुला फक्त माझ्या पायाची सेवा मिळेल. तुला जर मान्य असेल तर ठीक, नाही तर चरे जाव. आणि म्हणून भगवंताचे जे पाय आहेत ते कोणाच्या हातात? पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मी हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे असं लक्ष्मी वल्लभा जिनानाथा पद्मनाभा. तर देवा असे जे अप्रतिम रूपाने सुंदर आहे, वैभवाने संपन्न आहे, अशा देवीचे देवा आपण कोण आहात? मालक आहात, स्वामी आहात, पती आहात. लक्ष्मी वल्लभा. बरं ठीक, दुसरं विशेषण द्या, सांगा. दीनानाथा. भगवान हा सकळ दिनांचा नाथ आहे. जेवढे म्हणून दिन असतील जगामध्ये त्या सकळ दिनांचा नाथ भगवान आहे. आपण नाथ कोणालाही म्हणतो. नाथ त्यालाच म्हटलं जातं की ज्याच्याकडे कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, सगळ्या प्रकारच्या शक्ती नैसर्गिक ज्याच्याकडे असतील तोच खरा नाथ. विठ्ठला विठ्ठला. भगवान हा एकाचा नाथ नाही, एका घराचा नाही, एका गावाचा नाही, एका तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, एका देशाचा नाही. अख्ख्या जगाचा, अख्ख्या विश्वाचा नाथ म्हणजे भगवान आहे. माय जगन्नाथ बापा, जगन्नाथ बापा जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. तर अख्ख्या विश्वाचा नाथ भगवान आहे. त्याला विश्वनाथ म्हटलं, त्याला जगन्नाथ म्हटलं, त्याला लोकनाथ म्हटलं, त्याला सर्व काही नाथ म्हटलेलं आहे. साधू संतांनी भिन्न भिन्न शब्दाने भगवंताला गायलेलं आहे, आळवलेलं आहे. बरेच अभंग गातो. काही ठिकाणी
असं चिंतन आहे. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तर कुठं कुठं साधू संतांनी भगवंताला देनाची माऊली असा शब्द ठेवला. नामदेव महाराज बोलतात ना, दिनाची माऊली दिनांची माऊली आज म्या देखील, कटी ठेवूनिया कर उभे आहे कशावर, कशावर तर विटेवर. तर अशा प्रकारे भगवंताला अनेक साधू संतांनी भिन्न भिन्न शब्द देऊन भिन्न भिन्न शब्दाने गायलेलं आहे, आढळलेलं आहे. तेव्हा इथं महाराज असं विशेषण देतात की दीनानाथा, पहिलं विशेषण लक्ष्मी वल्लभा, दुसरं विशेषण दीनानाथा, आणि तिसरं जे विशेषण देतात ते कोणतं, पद्मनाभा. पद्मनाभा हे नाव फार ठिकाणी नाही पण काही ठिकाणी निश्चित आलेलं आहे. आपण नेहमी प्रार्थना करतो भगवंताची, कोणता शब्द येतो येतो का नाही, श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना अविनाशा. ही भगवंताला केलेली प्रार्थना आहे. प्रार्थना ही आपलं काम करत असते. आपण स्तवन केलं तर आपलं काम होत असतं, पण ते मनापासून असेल तर प्रार्थना प्रेमयुक्त तळमळीची कळकळीची असेल, सर्व जीवन झोकून दिलेली असेल तर भगवान ती प्रार्थना मान्य करतो आणि थोड्या दिवसात त्या भक्ताची मनोकामना भगवान पूर्ण करतो. आपण करून पहा. विठ्ठला विठ्ठला प्रार्थना उत्कट असावी, सर्वस्व देवून असावी की देवा तुझ्याशिवाय जगामध्ये मला कोणीच नाही, अशी एक कळकळीची प्रार्थना देवासमोर सादर करावी. प्रार्थनाच देवाचं आणि जीवाचं जुळतं मिळतं करून देत असते. प्रार्थना करावी, मग भगवान तिचं सहकार्य करतो. देवाला काय करता येत नाही, सगळं करतो. फक्त त्याला नम्रता हवी, त्याला फक्त आपला अहंभाव गेला पाहिजे, खंत व्यक्त केली पाहिजे की मी फार कमी आहे, तो फार मोठा आहेस.
काही म्हणतात तू मोठा ना आम्ही काही कमी आहेत का? मग कसा देव वश होणार? विठ्ठला विठ्ठला तीन विशेषणे महाराज देवाला देतात. लक्ष्मी वल्लभा, हेनानाथा, पद्मनाभा. ते ऐकून भगवान परमात्मा एकदम खुश झाले, आनंदित झाले आणि म्हटले की महाराज माझं तुम्ही फार मोठं स्तवन केलं, फार मोठी प्रार्थना केली, पण एवढं करण्याचं कारण तरी सांगा. ते कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. मज ठेवी त्याची ठाई. हे देवा, सर्वांच्या जीवनात जे सार ज्याला सुख असं नाव आहे, ते सुख जगामध्ये जर कुठं असेल तर तुझ्याकडेच आहे, तुझ्या विना नाही. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझं सुख अल्प नाही तर तुझं सुख महान आहे, त्याला तोड नाही, तोड नाही. अप्रतिम सुख देवा तुझ्याकडेच आहे. जेव्हाकडे नाही का नाही असं नाही आहे, पण ते फार अल्प दाखवलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुखाचा विचार केला जीवनामध्ये संसारामध्ये तर जवा एवढं सुख आहे, आणि दुःखाचा विचार केला तर जीवनामध्ये डोंगरा एवढं दुःख आहे. आलं का लक्षात? या जीवनामध्ये या संसारामध्ये सुख म्हणजे किती तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा. आलं का लक्षात? दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा. विठ्ठला विठ्ठला सुख फार असावं, दुःख कमी असावं, पण उलट होतं. जे नको ते फार आहे आणि जे हवं ते फार कमी आहे. म्हणजे सुख कमी आहे, दुःख फार आहे. सुख देणारे कमी आहेत आणि दुःख देणारे फार आहेत. बरं का उत्तमराव? सुख देणारे फार कमी आहेत आणि दुःख देणारे फारच आहे. लय दुःख, लय दुःख. म्हणून साने गुरुजी म्हणत असत की जेवढं शक्य होईल तेवढं आपण जगासाठी झटा. जेवढं
त्या व्यक्तीचं जेणेकरून दुःख कमी होईल. सर्वांनाही जाणार, पण जेवढं कमी होईल तेवढा आपण प्रयत्न करा. विठ्ठला विठ्ठला चित्र उत्तर कमी होतच देत नाही, पण दुःखच वाढवण्याचा प्रयत्न करा. जसे काही माणसं एखाद्या विंचू एखाद्याला चावला आणि एखाद्या वाईट माणसाला काळ होता, तो कमीच करत नाही, तो उलट त्याची वेदना वाढते. असे माणसं जगात आहेत. विठ्ठला विठ्ठला विंचू चावला कोणाला सांगायचं नसतं, आपणच सहन करायचं. एखाद्याला कळलं की तो वेदना वाढून देतो असं म्हणतात बा, मग खरं काय आणि खोटं काय ते देवाचं देवाला ठाऊक. पण दुःख फार, सुख फार कमी आहे. तर देवा ज्याला खरं आणि खरं सुख म्हणतात, हे तुझ्याकडेच आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. सुख अवस्था ही सर्वांना आवडते, सुख सर्वांना आवडतं. सुखम सर्व आहे, दुःख कोणाला आवडत नाही. मधुरागी दुःख भावे ऐसे कोणी भावेना जीवनात मला सांगतात. दुःख कोणालाच आवडत नाही, सुख मात्र सर्वांनाच आवडतं. सुखम सर्व आहे रुच्यते. पण ते सुख एखाद्याकडेच असतं, एखाद्याकडे सुख असतं, कारण त्याने तेवढं केलेलं असतं. सुख हवं असेल तर देवच धरा, आणि दुःख हवं असेल तर संसारच पकडा. संसाराला किती पकडा, तो त्याचा ठणका दिल्याशिवाय राहणार. एकंदर जो संसार करत असेल देवाला धरून चालेल, त्याचं जीवन सुखी होणार. पण देवाला सोडू नका, देवाला सोडू नका. पण तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे. हे रती मायके दुःखाची जाणे नाही आधी अंती अवसान. विठ्ठला दुःख देणं हा संसाराचा स्वभाव आहे, संसाराचं स्वरूप आहे. आणि जे त्याचं स्वरूप असतं ते शक्यतो बदलत नसतं. याबद्दल एक असा अभंग आहे जरा वेगळा, पण त्यातील चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आधी होता वाघ्या दैव योगी झाला पाग्या. त्याचा योग कोटर आहे नामोड. दैव योग्य झाला पाग्या, त्याचा कोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक उच्च पद त्याला प्राप्त झालं. पण अशा उच्चपदी आरूढ झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, परंतु नाही शक्य झालं. एक अशी बाई राजाकडे काम करणारी, अर्थात दासी म्हणून असणारी, तेव्हा त्याच दासीला राजाने भरलं, अर्थात तिच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली? राणी झाली, पट्टराणी झाली. मग पट्टराणी झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल असं तसं ते सगळं सोडून द्यावं, पण नाही सुटलं गेलं. आधी होती राशी, आधी होती राशी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडारी पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडामुळे स्वभाव जाईना. एक असा ब्राह्मण मनुष्य. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर त्यांचं कर्म कोणतं? शेतामध्ये जाणं, नांगर वगैरे धरणं, हे का नाही, इतरांचा तुमचं आमचं कर्म आहे. अशा प्रकारचा ब्राह्मण खरा
त्याचं दैव चांगलं, भाग्य चांगलं, काही साहस न करता, काही खर्च न करता गडानो राजा केळ झाला, गडानो राजा केळ. अर्थात तो त्याला राजगादी प्राप्त झाली, राजा झाला. पण राजा झाल्यानंतर जे काय परिस्थिती असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होता ग्रामदोषी, आधी होता ग्रामदोषी, राज्य पदाले त्याशी आले त्याशी. त्याचे पंचांग आहे मूळ स्वभाव जाईना तर ज्याचं ते मूळ असतं शक्यतो ते जात नसलं, त्याच्यात बदल होत नाही. तसं संसाराचं जर स्वरूप आपण पाहिलं तर त्याचं स्वरूप सुख देण्याचं नसून दुःख देण्याचं आहे. तर संसारामध्ये आपण कितीही प्रयत्न करा, संसार तुम्हाला सुख देणार नाही. आणि म्हणून सुख हवं असेल तर देवाला त्याची भक्ती केल्याविना होणार. सुख वसे तुकाराम मला देवाशी उत्तर की देवा तुझ्याकडेच खरं सुख आहे. सुख वसे तुझे पायी मद ठेवीत त्याची आहे, देवाकडेच असणार आणि दुःख देवाकडे असणार. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. सगळे दुःखी दाखवले कबीर महाराजांनी. राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुखिया घर बैरागी. उतरे माया जाने, सोने के सोनिया, सोने के सोनिया. सर्व दुःखी आहे, सर्व दुःखी, पण एक मनुष्य म्हटला एक सुखी आहे ना, कोणता? निर्लज्जम सदा सुखी. विठला विठला संसारामध्ये काहीच नाही असं नाही आहे, पण ते फार कमी आहे. संसारामध्ये सुखाचा भास आहे, दिसायला सुख आहे पण असायला दुःख आहे. दिसायला सुख, असायला दुःख. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एक असा मनुष्य, त्याने एका गावाचं नाव ऐकलं, भूत गाव. आणि त्याला ते खरंच वाटलं, खरंच भूतगाव असेल. आणि तो कामाला देखील लागला. अनेक गावं फिरला, अनेक गावं फिरला. शेवटी थकला भागला, श्रम पावला. तर त्याचा एक मित्र तो म्हटला, वा आणि त्या बाजूला एक गाव कानी पडले आहे त्या दिशेला. सांगितल्याप्रमाणे त्या दिशेला निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन फार पडलेलं होतं आणि सफर उन्हाळ्यामध्ये एक गाव त्याला दृष्टीगोचर झालं. आणि त्याच गावातून एक मनुष्य बाहेर पडत आहे. त्याने ते पाहिलं. तो मनुष्य जवळपास आल्यानंतर मग दोघांची भेट. आणि मग त्याला विचारलं, का हो तुम्ही या गावातून निघाला, हे भोजगाव आहे का? हे भोजगाव आहे का? म्हटले तसं काय मला सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्षे झाले. तसं काय मला सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मग होतच काय, यात काय शंका.
एकंदर तो दिसायला माणूस पण असायला भूत, दिसायला माणूस पण असायला भूत होता. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. विठ्ठल विठ्ठल तेव्हा सुखस्थान भगवान परमात्मा तो सुख सागर आहे आणि संसार दुःख सागर आहे. सागर वेगळा आणि घागर वेगळी. जीव म्हणजे घागर आणि समुद्र म्हणजे सागर. विठ्ठल विठ्ठल सुख सागर भगवान आहे, दुःख सागर संसार आहे. तेव्हा महाराज म्हणतात तेव्हा अन्यत्र असं सुख नाही. सुख बसे तुझी मद ठेवी तेचे ठाई. अर्थात ते सुख मला प्राप्त करून देणे. सुखाच्या बद्दल महाराज बोलतात माझी जी कल्पना म्हणजे वासना जी प्रकट केली देवा ती अगदी थोडी आहे, फार कमी आहे, अल्प आहे. पण देवा तुझा जर विचार केला तर तू कोण आहेस याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. माझी आई वासना, माझी अल्प ही वासना आणि तो उदारांचा राना. सुख वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई. विठोबा रखू
त्याची वाढ होते वाढलं तर चला विठ्ठला. पण ते दान चांगल्याला करावं, वांगल्याला नाही, पितळाला नाही, खाताळाला नाही. पात्र पाहून दान करा. अन्नदान सर्वांनाच करा. सर्वभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. मला सांगतात अन्नदान हे सर्वांनाच करा, पण अर्थदान करताना, पैशाचं दान करताना, सोन्याचं दान करताना ती पात्र कोणती दान करा. नाहीतर आपण करावं दान त्याने पेवी दारू, त्याने खाऊ माणूस अमुक अमुक, त्याने भलतंच काहीतरी करावं, त्यातून जे पाप निर्माण होतं मग त्याला काही ना आपल्याला काही असतं. चांगल्या ठिकाणी दान करावं, चांगल्या माणसाला. कारण चांगल्या ठिकाणी केलेलं दान, चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वाया जात नाही, आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. विठ्ठल आणि दान करताना नम्र भाव असावा, नम्रतेचा भाव असावा, अहंकार नसावा. ज्या ठिकाणी अहंकार आला ती साधना फलद्रूप होत नाही. दान देताना जर राग आला ना ती दान व्यर्थ जात. दान देताना कधी कोणाचा राग करू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचा तिरस्कार करू नये, कोणाला कमी लेखू नये. तर याच्याद्वारा आपलं जीवन आपत्तीला प्राप्त होत असतं. याद्वारा आपला उत्कर्ष जो व्हायचा तो होत नसतो. कधी पत्ते पाळा. दान करताना कधी कोणाला रागवायचं नाही. चला विठ्ठल करा की देवा माझं काहीच नाही, हे सगळं तुझ्या कृपेतून आम्हाला हे सगळं प्राप्त झालं, हे तुझंच आहे. म्हणून दान करताना दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूरे से धोखा है, तू कहेगा मैं दाता, माल कहाँ से लाया है. प्रत्येक दान करा तर त्याला फलप्राप्ती असते. दान करावं असं म्हणायचं. काही लोकांना नुसतं घेण्याची सवय असते, देण्याची सवयच नसते. आपण देखील दिलं पाहिजे. जसं घेतलं तसं दिलंही पाहिजे. देण्याची सवय ठेवा. मग जे देतात ना ते पुढचे जन्मी फार मोठे श्रीमंत होतात. आणि हे तुम्हाला खरं वाटणार नाही, खरं पटणार नाही, पण हे धर्मशास्त्रामध्ये संत शब्द आहे ते वाया जाणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगितलं पात्र पाहून दान करा. सर्व बुद्धी द्यावी आणून पात्र विचारू. पात्र पाहून दान करा. सुपात्र पहा. पात्र म्हणजे सुपात्र पहा. ही व्यक्ती काय करणार, ही व्यक्ती जर तिने चांगलंच केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. असं दातृत्वाचा विषय आला म्हणून आपण विषय केला. दात्याचे प्रकार 3: उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम दाता, मध्यम दाता, कनिष्ठ दाता. तर आमच्याकडे काहीच नाही, नका देऊ. देवाचं नाम घ्या, देवाची भक्ती करा, कीर्तन ऐका. कीर्तनही ऐकायचं नाही, भक्तीही करायची नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. मग अशा माणसाला एकच पर्याय, त्याच्या गळ्यात दगड बांधा आणि खोल पाण्यात त्याला बुडवून टाका. फक्त आमचं नाव सांगू नका, तुम्हाला दोष लागणार नाही. असं धर्मशास्त्र आहे. असं कोणी करणार नाही, करत. तरी दिल करी भजन कीर्तन, न करे संताचे नमन, त्याचे गळा बांधून पाषाण समुद्रात जाण बुडवावा. बरं श्रीमंत आहे
देण्याची ऐपत फार मोठी आहे, पण अजिबात देतच नाही, इतराचा विचार करतच नाही. आपलंच पाहतो आपण, आपला परिवार, आपले नातेगोते, एवढंच. त्याच्या पुढे जातच नाही. आपलंच करत असेल तर त्याला देखील असंच करा. त्याच्या गळ्यात देखील दगड बांधून त्याला खोल पाण्यात बुडून टाका, तुम्हाला दोष लागणार नाही. गाठी असता धन जो न करी धर्म दान, त्याचे गळा बांधून पाषाण, समुद्रात जाण बुडवावा. असं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा. ऐकत नसेल तर काही करू नका, परमार्थ करा, आम्ही चिंतन करा, तुमचं जीवन सुख प्राप्त होणार. देव करेल तर काय होत नाही, देवाच्या मनात असेल तेच होत असतं. तेव्हा इथं दातृत्वाचा विषय आला म्हणून चिंतन केलं. माझी अल्प ही वासन तो उदाहरणाचा देवाचं कौतुक केलेलं आहे. देव फार मोठा दाता आहे, देणारा आहे. रंभाला मी सांगितलं की असा कोणता देव की अख्खं गाव जो सोन्याचं करून देतो. सोन्याचं गाव भगवान आपलं पद देखील देतो. आपलं पद, आपली खुर्ची कोणी सोडत नाही, पण भगवान ते सोडतो. सण दिवाळीचा आला ना मारा मुळाशी गेला, हाती धरून घर देवासे चला आमच्या घराशी. तर त्या वेळेला दिवाळीचं सण आला याकरता नाही म्हटणे आता नाही. नामदेव महाराजांकडे आग्रह केला की जा तू मंदिरामध्ये जा, देवाला घेऊन ये. तर नामदेव महाराज लवकरच आले. बडवे येण्याच्या आतच गेले, त्यांना बंदी नव्हती नामदेव महाराजांना. तर देवाने खुलं जीवन त्याच्यासाठी ठेवलं होतं. त्याला देव दिसत नव्हतं, पण त्या घराला, पूर्ण घराला भगवान दिसायचं. विठ्ठला विठ्ठल कोणाला दिसायचं, कोणाला न दिसायचं, हा देवाचा खेळ आहे. भलत्याला देव दिसत नाही, ज्याची दृष्टी बेकार आहे त्याला कधीच दिसणार नाही. त्याचं जीवन चांगलं आहे, भगवान त्याला दर्शन देतो. तर नामदेव महाराज आले, पहाटे लवकर आले की देवा चला. चला म्हणजे चला काय नाही, सण दिवाळीचा आला, आज दिवाळी आहे, देवा आमच्या आईचा आग्रह आहे, तर आपण घरी चला. म्हटले तर येतो मी घरी, पण हे आता सांभाळणार कोण? आता बडवे लोक येतील आणि वेगळा प्रसंग निर्माण होईल. तू थांबतो का इथं? तर मी येतो. म्हणजे हो देवा थांबतो. मग भगवंताने जसं आपलं रूप तसं नामदेव महाराजाला केलं. तसा प्रत्यक्ष विठ्ठलच. पण लक्षात धर, बडवे येतील, अंगावरचे कपडे काढतील स्नान करताना, तर त्यावेळेला अजिबात चूळबूळ करायची नाही. कपडे घातल्यानंतर तुला स्नान घालतील, अजिबात चूळबूळ करायची नाही. नंतर तुला कपडे परिधान करवतील, अजिबात चूळबूळ करायची नाही. तेव्हा हे सगळं मी परिपालन करणार, आपण लवकर जाऊ. तर तेव्हा जी थोम ठोकली की डायरेक्ट घरच, काय फारसं लांब नाही. नामदेव महाराजचं मंदिर एकदम जवळ आहे. भगवान तिथे गेले, गोनाईने वटणे केले, तामासेटीने स्नान घातले, पदर काढिला माथ्याचा, बाळ फुशील आनंदाचा. उठणं तयार केलं गोनाई मातेने, सर्व उठणं अंगाला लावलं देवाच्या. नंतर दामाशेट्टी महाराजांनी देवाला स्नान घातलं. नंतर सगळं अंग ओलं झालं आणि म्हणून गोनाई मातेने आपल्या लोकांचा पदर आहे ना, त्या पदराने सगळं देवाचं अंग पुसूनच काढलं. देवाला अगदी कोरडं कोरडं केलं. नंतर देवाला कपडे परिधान करण्यासाठी दिले. देवाने ते कपडे परिधान केले. लगेच देवासमोर फराळाचं ताट ठेवलं, दिवाळीच्या फराळाचं. भगवंताने पटकन फराळ केला, परंतु फराळ म्हणजे प्रेमाचा होता. प्रेमाचा असेल तर भगवान काही खातो. फराळ केला, भगवानची धूम ठोकली, डायरेक्ट मंदिर. तोपर्यंत मंदिरामध्ये तुफान गर्दी, सगळी गर्दीच गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये भगवान शिरले आणि आपल्या भक्ताचा चाललेला सोहळा प्रत्यक्ष भगवान टाचावर करून पाहू लागले. देवे भक्ता लागे उच्चार मांडवे, देवे भक्ता लागे उच्चार मांडवे.
चाललेला सोहळा भगवान अगदी टाचा वर करून वर पाहू लागले आणि देवाला अति आनंद झाला. अर्थात भगवान आपली खुर्ची देखील आपल्या भक्ताला देऊन टाकतो असा देव कोण आहे जगामध्ये. आपुलेचे देशी पददासा तुझा ऐसा कोण उदाराची राशी आणि आपुलेचे देशी पददासा. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून भगवंताच्या देण्याला तोड नाही जोड नाही. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल त्याने थोडी थोडी सवय ठेवा देण्याची. संपत्ती येतेच, कोणत्या रूपाने संपत्ती येते, फक्त भावना ठेवायची. थोडं थोडं देण्याची सवय ठेवा. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल फक्त भावना चांगली धरा. विठ्ठला चांगल्या व्यक्तीला करा, एवढं पथ्य पाळा. असं मन चांगलं ठेवा, श्रद्धा चांगली ठेवा. श्रद्धा पाहिजे, परमार्थामध्ये श्रद्धा लागते. कर्कटपणा चालत नाही, संशय चालत नाही. मग त्याला कदापि देव सुख देत नाही. त्याला कधी सरळ भगवान होत नाही. कधी भावना ठेवून चालायची. संत असो, देव असो किंवा आचार्यशील साधू असो, त्यांच्याबद्दल भावना ठेवलीच पाहिजे. आईवडिलाबद्दल भावना ठेवलीच पाहिजे. गायीच्या बद्दल भावना ठेवलीच पाहिजे. धर्माबद्दल भावना ठेवलीच पाहिजे. नामावर भावना ठेवलीच पाहिजे. त्याचं कल्याण होत असतं. अनुभव घ्या. विठ्ठला विठ्ठला हे सगळं करत असताना कोणाचा दोष पाहायचा नाही, तिरस्कार कोणाचा करायचा नाही, कमी कोणाला लेखायचं नाही. आपली साधनं चालूच ठेवायची. तुमच्यामध्ये परिवर्तन होणार, तुम्ही मोठे समर्थ होणार. फक्त भावना चांगली धरा. आपल्याला दुसऱ्याचा विचार करायचा नाही. आपलं पथ्य आपण चांगलं पाळा, म्हणजे तुमचं नीट सुविधा लागेल. विठ्ठला विठ्ठला सेवाभाव असावा. जीवनामध्ये सेवाभाव असावा. पाटीलपणा नसावा. पाटीलपणा म्हणजे घातक आहे, मोठेपणा घातक आहे. सेवकपणा, सेवेने सगळं भगवान सगळं काही करतो असा भाव द्या. असं माझी अल्प हे भासना पुतोरांचारणा. तुकाराम महाराज होता तेव्हा आणखी एक माझं काम करा. ते काम महाराज आपण माझे शेवटी सांगतो. तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका